मातीला तू जागा उधाणू दया जहुरी. मला सांगा तुमच्या म्हणजे ऊस उत्पादनाबद्दलचं आणि तुमचं जी काही ऊसाबद्दलची जी काही मत आहे ते तुमचं काय आहे ते जरा मला सांगा. म्हणजे ऊस वाढीबद्दलचं आणि तुमचं काय तुमच्या जी काही शेतामध्ये तुम्ही ऊस उत्पादन करताय त्याबद्दल तुमचं काय मत आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर मी असं सांगू शकतो की आपण ज्या वेळेला हे लावण करत असतोय, आता हा मी ज्या ऊसामध्ये मी थांबलेलो आहे तो माझा स्वतःचा ऊस आहे. काय हा ऊस हा जवळजवळ 100 ते 130 दिवसाचा हा ऊस आहे. जून जुलैमध्ये लावण केलेली आहे. मग ह्या ऊसामध्ये आपल्याला सुरुवातीपासून जर तुम्हाला सांगायचं असेल तर मेहनत आणि कष्ट घेतल्याशिवाय आपला हा असा ऊस येऊ शकत नाही. आणि दुसरं म्हणजे आपण ज्या वेळेला नांगरटी करतो, नांगरट रोटर मारून आपण ज्या वेळेला सरी सोडतो त्यावेळेला सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. तसंच त्याबरोबर रासायनिक खताचा वापर करावा नाही असं नाही, पण केला पाहिजे. पण त्याच्याबरोबर त्याला असा जमिनीचा कस वाढवण्यासाठी आपण काही ना काहीतरी त्या जमिनीमध्ये असं सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत असं कुठलं ना कुठलं तरी त्याच्यात वापर केला पाहिजे. मला दुसरं असं सांगायचं आहे शेतकरी बंधूंनो की माझं आता सुरुवातीला पावसाळा संपल्यानंतर कारखाना चालू झाल्यानंतर कारखान्याने खोडव्यांना सुरुवात केली होती. मग सुरुवातीला रस्त्याकडेलाच माझं खोडवं असल्यामुळं 1 एकर खोडवं 40 गुंठ माझं खोडवं होतं. काय तर त्या खोडव्यामध्ये आम्हाला इतकं वाटत नव्हतं की बाबा खोडवं आमचं इतका टन जाईल अशा पद्धतीनं, पण समाधान वाटलं की खोडव्यामध्ये आपण जेवढं घातलं होतं त्या पद्धतीने ते खोडवं आम्हाला मिळालं आणि त्याचं वजनसुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं लागलं आणि त्यामुळं आमच्या कुटुंबातल्या सगळी समाधान आहेत. त्याचबरोबर आता मी ज्या ह्या लावणीमध्ये उभा राहिलो आहे, ही जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या लावणीचं हे तुम्ही पान पहा, हे पान बघा, ह्या पानाची जाडी पहा आणि ह्या पानाच्या जाडीप्रमाणेच आपल्या ऊसाची जाडी खाली असते. मग पानाची जाडी आहे त्या पद्धतीने ऊस असू शकतो. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपल्याला ज्या वेळेला ही खतांचा वापर करत असतोय तो वेळच्या वेळी सगळ्यांनी करा. तसंच ज्या वेळेला मी बागणी गावचा बोलतोय शेतकरी, बागणीपासूनच एक 4 किलोमीटर अंतरावर नागाव एक गाव आहे. नागावच्या पुढे एक पोखरणी आहे. पोखरणीला एक अशोका ॲग्रो म्हणून एक कंपनी आहे. अशोका ॲग्रो कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये म्हणजे मासळी पेंट, खत, काय ते सिरॅमिक वेगवेगळ्या पद्धतीचं तिथं खत निर्माण केलं जातं. मग त्या खतांचा गेल्या मी 4 वर्षापासून त्या खताचा वापर करतोय शेतकरी बंधूंनो. आणि त्या खतामुळं मला सुद्धा ह्या म्हणजे ऊसाची जाडी होणं, की त्याला फुटवा येणं व पानांची जाडी म्हणजे जाडी वाढणं हे त्या खतामुळे होऊ शकतंय. रासायनिक खताचा पण वापर करावा आणि शेणखताचा पण, सेंद्रिय खताचा, कंपोस्ट खताचा वापर करावा मी नाही म्हणत नाही, पण ज्या त्या वेळेला वेळच्या वेळी त्या खताचा वापर करून जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन सगळ्यांनी काढावं अशी मी सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो. आणि मी ज्या पद्धतीने करतोय त्या पद्धतीने तुम्ही अनेक प्रकारची मासिकं वाचा. शेतकरी अधिकाऱ्यांना शेतकरी अधिकारी असतात त्यांची भेट घ्या. ती जी सल्ला देते त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही तिथं खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन वाढवायचा प्रयत्न करा. शेतकरी बंधूंनो, की आपण ज्या वेळेला बऱ्याच ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेले असतात, त्या कृषी प्रदर्शनाला सगळ्या शेतकरी किसान मित्रांनी अवश्य भेट द्यावी. का शेती ही आधुनिक पद्धतीनं, ऊस शेती असू दे नाहीतर कोणत्याही प्रकारची शेती असू दे, भाजीपाला असू दे, ऊस शेती असू दे, ही आधुनिक पद्धतीने केल्याशिवाय आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला पर्याय नाही. परंपरेप्रमाणे शेती करणं चुकीची पद्धत आहे. मग आधुनिक पद्धतीने जर शेती करायची असेल तर आपल्याला कृषी प्रदर्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवजार पाहायला मिळतात. त्या अवजारांचा वापर जास्तीत जास्त केला तर आपल्याला कमी माणसामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण काढू शकतोय. म्हणजे काय होतं, म्हणजे सगळ्या प्रकारची तिथं अवजारी आपल्याला बघायला मिळतात. आपण त्या पद्धतीनं आपण ती घेऊ शकतो. आणि तसंच त्याचबरोबर आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की जी खतांचा कशा पद्धतीने वापर करायचा ज्या त्या वेळेला,
ज्या वेळेला लावण केल्यानंतर त्याला आळवणी फवारणी किती कुठल्या वेळामध्ये करायची, त्या पद्धतीने करत गेल्यानंतर बाळभरणी करणं, त्यानंतर भरणी करणं, अशा पद्धतीने त्या ऊसाला करत एकदम कुठल्याही खतांचा डोस देणं योग्य नाही. लक्षात ठेवा. हळूहळू प्रत्येक वेळेला एक महिन्याचा 2-2 महिन्याचा अवधी ठेवून त्याला औषध फवारणी किंवा त्याचं कंपोस्ट खतांचा वापर करायला काय हरकत नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि शेतकरी बंधूंनो, दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेला आपण पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वगैरे वाचतो, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. म्हणजे मी एकरी 3 टन काढला, 4 टन काढला, असं 4 टन ऊस उत्पादन घेतलं, हे बरोबर आहे, ठीक आहे. पण कसं आहे, कमी क्षेत्र असेल तर ती आपण करू शकतो. 20 गुंठ्यामध्ये 40 गुंठ्यामध्ये. आता मी स्वतः जवळजवळ 7 ते 8 एकर ऊसाचं उत्पादन घेत असतोय. मग एवढ्या ह्या क्षेत्रामध्ये आपण इतकं टनेज काढणं काय आपल्याला काय ते इतकं काढू शकत नाही काय. पण तरी सुद्धा जास्तीत जास्त आपण एकरा 100 टन ऊस काढणं हे आपलं ध्येय आपल्या समोर ठेवलं पाहिजे शेतकरी मित्रांनो. कारण 100 टन म्हणजे जवळजवळ 2.5 टनाचं ॲव्हरेज पडल्यानंतर आपल्याला ऊसाचं उत्पादन हे परवडण्यासारखं आहे. पण त्याच्यात जर आज 2 टन 1.5 टन 1 टन जर उत्पादन काढत असाल तर त्या शेती करणं किंवा ऊस उत्पादन करणं योग्य नाही आणि ते शेतकऱ्याला परवडत नाही. आणि एक दुसरं लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो, की पहिल्या वर्षी आपण लावण केल्यानंतर मी 100 टन ऊस काढला, 120 टन ऊस काढला एका एकरामध्ये, आणि त्यानंतर खोडव्याकडे काही पाहिलं नाही. असं करू नका शेतकरी बांधवांनो. आपण नेहमीच ज्या पद्धतीनं जसं लावणीला आपण खतांची फवारणी वगैरे खतांचा वापर केला त्या पद्धतीनं खोडव्यालाही वापर करा. खोडव्याचा सुद्धा 100 टन ऊस निघतो, मी काढलेला आहे. मी स्वतः खोडव्याचा सुद्धा 100 टन एकरा 100 टन ऊस काढलेला आहे. त्या पद्धतीने तेवढंच त्याला खत घातलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही शेतकरी बंधूंनी शेती करा आणि आपल्याला मग त्या पद्धतीने ही ऊस शेती आपल्याला सर्वांना परवडू शकेल, तरच आपल्याला त्याचा उपयोग आहे. धन्यवाद शेतकरी बंधू. सोडून तू लाज मातीला तू जाग उधाणू दया जहुरी. उजाडू दे आज साकड हे माग, हो दे पहाट नवी.